नमस्कार, मी निहाल नालायक आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूज मध्ये। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। 20,000 रुपयाची लाचेची मागणी, तलाठी कोतवालला अटक। तक्रारदाराच्या नावे असलेल्या शेताला वारसदाराची नावे 7/12 पत्रकी नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून 10,000ची लाच घेताना तलाठी गणेश विष्णुपंत सोनवणे वय वर्ष 32 शहापूर आणि कोतवाल नेताजी केशव पाटील वय वर्ष 45 शहापूर या दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून कारवाई केली। या दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेली गट नंबर 729 मधील 7/12 पत्रकी फेरफार करून वारसदारांची नावे लावण्यासाठी अर्ज केला होता। तक्रारदाराने याने तलाठी यांची भेट घेऊन अर्जाची चौकशी केली असता तलाठी याने तक्रारदाराकडे 25,000 रुपयाची लाचेची मागणी केली। त्यातील 10,000 रुपये कोतवाल नेताजी पाटील याच्याकडे देण्यास सांगितले। दरम्यान लाच मागितल्या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार अर्ज केला होता। सदर अर्जाची पडताळणी करून दिनांक 6 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाने कारवाई करून तलाठी सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील यांना ताब्यात घेऊन तपास कामासाठी त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले। तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील यांच्या घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते। ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, प्रकाश चौगुले आणि चालक गजानन कुराडे यांनी केली। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज।